नलिनीताई जोरजोरात ओरडत जेवण बनवत होत्या. आता हेच दिवस पाहिजे राहिले होते. सून म्हणजे आरामात गादीवर झोपून आहे आणि 42 वर्षाची सासू म्हणजे इतक्या गरमीमध्ये एका पायावर उभी राहून काम करते. ज्या वयात मला आराम करायला हवं होतं त्या वयात मला माझ्या सुनेची सेवा करावी लागत आहे. काय रे देवा, माझं असलं नशीब. काय ग आजी, इतकी का ओरडत आहे? तुझ्या अशा स्वभावामुळेच आपली कामवाली शांताकाकू घरातली कामं सोडून निघून गेली. तू त्यांना खूप शिव्या दिल्यास. तू त्या घरात काम करणाऱ्या लोकांना असे आदेश देते की जणू त्या लोकांना घरातली कामं देऊन तिच्यावर उपकार केले आहेत. अगं आजी, आपण त्यांना पगार देतो, त्या बदल्यात ते आपल्यासाठी इतके काम करतात. शांताकाकू जेवण बनवायला येत होत्या, पण तू मात्र त्यांनी बनवलेल्या जेवणामध्ये काही ना काही चुका काढत राहिलीस. काल तू त्यांच्यासोबत किती चुकीचं वागलीस. स्वतःचा आत्मसन्मान वाचण्यासाठी बिचाऱ्या काकू आपल्या इथलं काम सोडून गेल्या. आता तू स्वयंपाकघर सांभाळ, मी बाहेरच काहीतरी खाऊन येईल. तसेच तुला पप्पांच्या जेवणाचंही काहीतरी पाहावं लागेल. तुला तर माहीत आहे ना की पप्पांना बाहेरचं जेवण जास्त आवडत नाही, असं नलिनीताईंचा 21 वर्षाचा मुलगा आरव त्यांना म्हणू लागला. त्यावर नलिनीताई म्हणाल्या, तुझ्या आईचं आता हे दररोजचं झालं आहे. तिची कधी कंबर दुखते तर कधी पाठ दुखते आणि तर कधी डोकं दुखत आहे म्हणून अंथरुणावर पडलेली असते. माझ्यापेक्षा कमी वय असताना सुद्धा तुझी आई आत्तापासूनच इतकी आजारी असते. आता तर तिचं गर्भाशयाचं ऑपरेशन झालं आहे म्हणून तिला आता येणारे 2 महिने तर तक्रार देण्याची जणू संधीच मिळाली आहे. आणि तसंही डॉक्टरांनी तिला पूर्णपणे बेड रेस्ट करण्यासाठी सांगितले आहे. माधवी ही नलिनीताईची एकुलती एक सून. तिचं वय 45 वर्ष होतं. माधवी 2 मुलांची आई होती. मोठा मुलगा आरव आणि लहान मुलगा नीरव. नलिनीताईंना एक मुलगी, जिचं नाव मीना. तिचं लग्न झालं होतं आणि ती तिच्या सासरी व्यस्त होती. खिचडी खाऊन झाल्यानंतर नलिनीताई काही क्षणासाठी आराम करण्यासाठी गेल्या. तितक्यात भांडी घासणाऱ्या कामवालीचा फोन आला. ती म्हणू लागली की तिची तब्येत बिघडल्यामुळे ती संध्याकाळी कामासाठी येणार नाही. बेडवर पडलेल्या नलिनीताईंना त्यांच्या डोळ्यासमोर किचनमध्ये पडलेला पसारा आणि सिंकमध्ये अडलेल्या भांड्यांचा ढीग दिसू लागला. त्यांना झोपच लागत नव्हती. त्यामुळे त्या लगेच उठल्या आणि स्वयंपाकघर आवरण्यासाठी किचनमध्ये गेल्या. तितक्यात त्यांच्या दरवाजाची घंटी वाजली. नलिनीताईंनी दरवाजा उघडला. शेजारी राहणाऱ्या राधाताई त्यांच्याकडे आल्या होत्या. राधाताई म्हणाल्या, काय गं नलिनीताई, कुठे आहे माधवी? आता बरी आहे ना ती? मी माधवीला भेटायला आली आहे. त्यावर नलिनीताई तिला म्हणाल्या, माधवी तिच्या खोलीमध्ये आराम करत आहे. ज्या वयात सुनेकडून सेवा करून घेतली पाहिजे त्या वयात उलट मलाच तिची सेवा करावी लागत आहे. तिचा संसार मला सांभाळावा लागत आहे. बघितलंस ना किती खरकटी भांडी जमा झाली आहेत ते. सर्व काही मला स्वच्छ करायचं आहे. नलिनीताई त्यांची दुःखाने भरलेली कहाणी राधाताईसमोर मांडू लागल्या. त्या पुढे म्हणाल्या, खरंच राधा, तू किती भाग्यवान आहेस जे तुला अगदी उत्साही आणि काम करणारी सून मिळाली. तुझ्या सुनेच्या लग्नात जवळपास 10 ते 12 वर्ष झाली असतील ना. आता तर ती 2 मुलाची आईसुद्धा झाली आहे. पण तिला पाहून असं जराही वाटत नाही की तिला इतकी मोठी मुलं आहेत. तुझी सून घरच्यासोबतच स्वतःच्या तब्येतीची सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेते. मी तुझ्या सुनेला माझ्या सुनेसारखं वारंवार आजारी पडताना पाहिलेलं नाही. त्यावर राधाताई म्हणाल्या, हो, तू अगदी योग्य बोलत आहेस. पण खरं तर तू तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस. त्यावर नलिनीताई आश्चर्याने म्हणाल्या, अगं, मी असं काय केलं आहे ज्यामुळे मला माझ्या सुनेची सेवा करावी लागत आहे? त्यावर राधा म्हणाली, अगं, तुला आधी विचार करायला हवं होतं की जर सून आजारी पडली तर तुझं म्हातारपण कोण सांभाळेल? तू तर नेहमी तुझ्या सुनेला परकं समजत आलीस. जेव्हा तुझी सून लग्न होऊन या घरात आली तेव्हा ती अगदी तंदुरुस्त होती. ती घरात येताच तू तुझ्या खांद्यावरची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर टाकून दिलीस. पण तू तिच्या खाण्यापिण्याची जराही काळजी घेतली नाहीस. तुला तर माहीत होतं की एखाद्या स्त्रीच्या डिलिव्हरीनंतर शरीराची काय अवस्था होते ते. त्यावेळेस स्त्रीला आरामाची नितांत गरज असते
आणि जर आराम केला नाही तर भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. हे सर्व काही माहीत असतानासुद्धा तू माधवीला पुरेसा आराम आणि पौष्टिक आहार दिला नाही. तिची आई आधीच वारली होती. तिच्या वडिलांना तुझ्यावर संपूर्ण विश्वास होता आणि माधवीच्या डिलिव्हरीच्या वेळेस तिच्या सासरच्या म्हणजे तुमच्या घरी करून देण्याचं मान्य केलं होतं. पण तू मात्र तिला 40 दिवसात विश्रांती दिली नाहीस. 21 दिवसात संपल्यानंतर तू लगेच तिला किचनमध्ये काम करण्यासाठी पाठवून दिलंस. त्यावर नलिनीताई म्हणाल्या, काय बोलत आहेत राधा? माधवीची दोन्ही मुलं घरी जन्माला आली नव्हती. तिच्या दोन्ही मुलांच्या वेळेस संपूर्ण 9 महिने डॉक्टरांकडून सर्व उपचार घेतले होते. तुला माहीत आहे का? माधवी सकाळी संध्याकाळ काय ताकदीची औषधे घ्यायची. तिला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. असं म्हणत नलिनीताई स्वतःची बाजू मांडू लागल्या. त्यावर राधाताई म्हणाल्या, हो, मला अगदी व्यवस्थित आठवते. माधवीच्या लग्नाच्या 3 वर्षानंतर जेव्हा तिने गोड बातमी दिली नव्हती तेव्हा तू तिला डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी मागे लागली होतीस. बिचारी ती दिवसातून 3 औषधे घ्यायची. पण तू मात्र तिच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर अजिबात लक्ष दिलं नाहीस. ती एका चांगल्या घरातील मुलगी इथे आल्यानंतर कुपोषित आणि एनिमिया आजाराची शिकार झाली. आता राधाताईंनी नलिनीताईंना त्यांच्या सत्यतेचा जणू आरसा दाखवला होता. नलिनीताई जे काय आपल्या सुनेसोबत वागल्या ती प्रत्येक गोष्ट त्यांना आठवू लागली. घरात जेव्हाही पनीरची भाजी बनवली जायची तेव्हा त्या तिला म्हणायच्या की, अगं सुनबाई, मला अजून काही पनीरचे तुकडे दे. तसंच त्या त्यांच्या मुलांनासुद्धा स्पेशल बनवलेल्या गोष्टी जबरदस्तीने खायला द्यायच्या. नलिनीताईंना सुनेसाठी पुरेसे अन्न शिल्लक नाही हे माहीत असूनही त्या मुद्दामून त्यांच्या मुलाला आणि मुलीला जबरदस्तीने जेवण भरवायच्या. नंतर त्या माधवीला म्हणायच्या, भाजीत पनीर उरले नसतील तर उकडलेले बटाटे घालून ती भाजी खात जा. कधी तर कधी म्हणायच्या की, कालचा भात फ्रीजमध्ये पडून आहे, तू ते गरम करून खा. कधी कधी तर त्या उरलेल्या अर्ध्या वाटी डाळीत 1 वाटी पाणी घालून तिला खाण्यासाठी देत. तर कधी म्हणत की, गाईला किंवा कामवाली बाईला चपाती किंवा भाकरी देण्यापेक्षा ते तू स्वतः खात जा. अगं, आता माझं वय झाले आहे, त्यामुळे या वयात मी शिळं अन्न खाऊ शकत नाही, असं म्हणत त्या माधवीला शिळं अन्न खाण्यास लावायच्या. तसंच म्हणायच्या की, अगं सुनबाई, जर फ्रीजमध्ये दही असेल तर सर्वांसाठी ताक बनव. जेवणाच्या टेबलवर बसल्यावर त्या सर्वांसमोर तिची तारीफ करत म्हणत, सुनबाईने आज सर्वांसाठी अगदी उत्कृष्ट मठ्ठा बनवलेला आहे, असं म्हणत त्या माधवीच्या वाटणीचा मठ्ठासुद्धा पिऊन टाकायच्या. त्या म्हणायच्या, अगं, तुझ्या सासऱ्यांनी फळं आणली आहेत. आता या वयात वेगवेगळे आजार शरीराला घेरा घालत असतात, त्यामुळे मला फळं खाणं गरजेचं आहे. पण जेव्हा मी तुमच्या वयाची होते ना, तेव्हा मी दूध, दही आणि फळांना हातसुद्धा लावला नव्हता. सासरी सर्वांचे जेवण झाल्यानंतर जे काही शिल्लक राहायचं त्या जेवणात मी संतुष्ट असायचे. नलिनीताई सहसा त्यांच्या सुनेला माधवीला या सर्व गोष्टी सांगायच्या. म्हणजे अशा गोष्टी केल्यानंतर एखाद्या सुनेला ती गोष्ट खाण्याची इच्छा होत कामा नये. त्यामुळे त्या वारंवार अशा गोष्टी तिला सांगत असायच्या. सुनाच्या अशा वागणुकीमुळे माधवीच्या शरीरासोबत तिचं मनसुद्धा खराब झालं होतं. जेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणजेच निखिलला काही सांगायची तेव्हा तो सुद्धा म्हणायचा, मी तुम्हा सासू आणि सुनेच्या मध्ये पडणार नाही. आता माधवीला कळलं होतं की तिच्या मदतीसाठी कोणी येणार नाही आणि दुहेरी जबाबदाऱ्या पार पडणे तिच्यासाठी खूप कठीण जाईल. माधवीला तिच्या सासूला जाब विचारून प्रकरण वाढवायचे नव्हते, त्यामुळे ती शांत असायची. तिने जवळच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीसाठी अर्ज केला आणि लवकरच तिला नोकरी मिळाली. तोपर्यंत तिची दोन्ही मुले शाळेत जाऊ लागली. शाळेसोबतच घर, संसार, मुलांची जबाबदारी फक्त माधवीवर होती. दरम्यान नलिनीताई माधवीला कसलीच मदत केली नाही, त्यामुळे त्यांची भूमिका नगण्य ठरली. असं असूनही माधवीच्या शरीरात पौष्टिकतेचे प्रमाण जवळपास नव्हतेच. लवकरच माधवी कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी आणि अशक्तपणाची शिकार झाली. तिनं जेमतेम करून
8-10 वर्ष ही नोकरी केली. त्यानंतर तिने या नोकरीचा राजीनामा दिला. अगं नलिनी, मी माझ्या सुनेला आधीच सांगून ठेवलं आहे की कुटुंबाची काळजी घेण्यापूर्वी तू आधी स्वतःची काळजी घेत जा. तसंच तिच्या दोन्ही डिलिव्हरीनंतर मी तिला देशी तुपाने बनवलेले सुक्या मेव्याचे लाडू खायला दिले होते, जेणेकरून कच्चं शरीर ताकदीने परिपूर्ण होऊ शकेल. आता मुलं शाळेत जातच मी माझ्या सुनेला योगा क्लासला पाठवते, जेणेकरून ती निरोगी राहावी. तसंच तिला पाठदुखीचा त्रास होऊ नये आणि ती परत येईपर्यंत बाकीची कामं जमेल तितकं मी सांभाळून घेते. संध्याकाळी मी माझ्या इव्हिनिंग वॉकला निघते. त्यानंतर ती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेते. अगं, हे सर्व काही सुनेसाठी खूप गरजेचं आहे. जेव्हा आपली सून शरीराने आणि मनाने निरोगी राहील तेव्हाच ती आपल्या म्हातारपणात आनंदाने आपली सेवा करू शकेल, असं राधाताई नलिनीताईला सांगू लागल्या. नलिनीताईंना या सर्व गोष्टी ऐकून पश्चाताप होऊ लागला. त्या म्हणाल्या, हो राधा, अगदी बरोबर बोलत आहेस. कदाचित माधवीच्या अशा परिस्थितीला मीच जबाबदार आहे. जर मी सुरुवातीपासून तिची काळजी घेतली असती तर आज माझी सून सुद्धा तुझ्या सुनेसारखी तंदुरुस्त असती. त्यावर राधा म्हणाली, अगं नलिनी, अजूनही वेळ गेलेली नाही. जर आता माधवीला भरपूर आराम आणि पौष्टिक आहार मिळाला तर ती लवकरात लवकर बरी होईल. अशा वेळेस तिला तुझी साथ खूप महत्त्वाची आहे. जर तुला होत नसेल तर जेवण बनवण्यासाठी चांगली बाई ठेव. डॉक्टरांच्या सांगण्यावरून माधवीसाठी तिच्या आवडीचे ताजे पौष्टिक आहार तिला खाण्यासाठी दे. बघ, मग तिच्या शरीराबरोबरच तिचे मनही आपोआप चांगले आणि तंदुरुस्त होईल, असं राधाताई नलिनीताईंना समजावू लागल्या. राधाने सांगितल्यानुसार नलिनीताई तिने दिलेला सल्ला अंमलात आणू लागल्या. त्या हळूहळू जितके जमेल तितकं घरातली काम करू लागल्या. घरात वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवणे, दुपारच्या जेवणात पालेभाज्यांचा समावेश करणे, तसेच स्वतःबरोबर सुनेलाही फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाऊ लागल्या. सुनबाईची बदलती प्रतिमा पाहून सासूबाईंची बदलती प्रतिमा पाहून माधवीच्या तब्येतीत सकारात्मक बदल घडू लागले. ती सुद्धा अगदी उत्साहाने घरातली कामं करू लागली. तसंच घरात इतर कामासाठी बाई लावल्यामुळे माधवी आणि नलिनीताईंना स्वतः शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळ मिळू लागला. आता घरातील वातावरण अगदी आनंदमय झालं होतं. आरव आणि नीरवसुद्धा घरातल्या वातावरणात अगदी आनंदाने राहू लागले. घरात जणू सकारात्मक शक्ती सर्वत्र पसरली होती. तर मित्रांनो, जर तुमची सून आजारी असेल तर तिला दाखवा की तुम्हाला तिची काळजी आहे. सुनेच्या घरात किती महत्त्व आहे आणि तसंच तिच्या घरात किती गरज आहे हे तिला दाखवून द्या. घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सासूने पुढाकार घेतला पाहिजे, कारण हे घर सुनेच्या आधी तुमचे आहे आणि घरात आलेली सूनही तुमचीच आहे. सासू ही नेहमीच अनुभव आणि शहाणपणात त्यांच्या सुनेपेक्षा श्रेष्ठ असतात. असे मानले जाते की सासू आणि सून यांच्या नातेसंबंधात प्रेमाची बदली प्रेमानेच केली पाहिजे असे नाही, पण सासूच्या अशा प्रकारच्या पुढाकाराने सुनेच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण होईल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की टोमणेपेक्षा प्रेमाची थापड नेहमीच प्रभावशाली असते. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आशा करते तुम्हाला आमची गोष्ट खूप आवडली असेल आणि अशाच नव्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.